फक्त काही दिवसांनी ती नवरी बनणार होती, पण एका भरधाव ट्रकने तिचं पूर्ण आयुष्यच हिरावून घेतलं। 23 वर्षांची पायल गोसावी तिच्या बहिणीसोबत लग्नाच्या शॉपिंगसाठी स्कूटीने बाहेर पडली होती। घरात आनंदाचं वातावरण होतं, स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते। नाशिकच्या खुटबड नगरमध्ये सगळं अगदी नॉर्मल होतं। त्या दोघी चौफुलीवर पोहोचल्या आणि अचानक उजव्या बाजूने एक भरधाव ट्रक वेगात आला। तो ट्रक पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर होता आणि थेट त्या स्कूटीला जोरदार धडक दिली। बहीण बाजूला पडली, ती जखमी झाली, पण पायल त्या डंपर खाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। आणि ट्रकचा वेग जास्त असल्यामुळे त्या ट्रकने इतर वाहनांनाही धडक दिली आणि शेवटी तो ट्रक एका झाडावर जाऊन धडकला आणि तिथेच थांबला। घरातून हसत निघालेली मुलगी आज कायमची शांत झाली। जिच्या हातात लग्नाची मेहंदी लागणार होती, तिच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं। भावपूर्ण श्रद्धांजली। ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो। या निष्पाप मुलीची काय चूक होती? ती फक्त लग्नाची शॉपिंग करायला निघाली होती। तुम्हाला काय वाटतं, या निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्याला काय शिक्षा मिळाली पाहिजे?